त्यानंतर दिवसभरातील 7वी महत्त्वाची बातमी. उत्तर अफगाणिस्तान आज भूकंपानं हादरलाय. सोमवारी पहाटेच्या या भूकंपाची तीव्रता 6.3 रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपामुळे 20 जणांचा मृत्यू तर 320 जण जखमी असल्याचं वृत्त मिळतंय. अफगाणिस्तानामधील कोलम शहरापासून सुमारे 22 किलोमीटर अंतरावरती भूकंपाचं केंद्र होतं, तर भूकंपाची खोली 28 किलोमीटर असल्याची नोंद देखील मिळते. जर्मनीच्या जिओ सायन्स रिसर्च सेंटरच्या माहितीनुसार हिंदुकुश प्रदेशामध्ये सोमवारी पहाटे सुमारे 10 किलोमीटर खोलीवर 6.3 तीव्रतेचा भूकंप जाणवला. हा धक्का तिथल्या वेळेनुसार रात्री 12:59 बसल्याचं सांगण्यात आलं. यापूर्वी म्हणजे रविवारी उशिरा रात्री याच परिसरामध्ये 4.9 तीव्रतेचा भूकंप झाल्याची नोंद युरोपियन मेडिटेरियन सिस्मोलॉजिकल सेंटरनं केलेली होती. सलग 2 दिवस भूकंपाचे धक्के बसल्यानं स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे. अफगाणिस्तान हा नेहमीच भूकंप प्रवण प्रदेश म्हणून ओळखला जातो आणि या देशातील भौगोलिक रचना आणि टेक्टोनिक प्लेट्समधील हालचालींमुळे इथे वारंवार भूकंप घडताना दिसतात. 31 ऑगस्ट 2025 रोजी पाकिस्तान सीमेजवळ पूर्व अफगाणिस्तानात 6 तीव्रतेचा या ठिकाणी भूकंप देखील झालेला होता. तर या होत्या संपूर्ण दिवसभरातील आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी ज्या आपण न्यूज प्लॅनेटच्या माध्यमातून पाहिल्या. आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.